नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि कट ऑफ देखील जाहीर झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा फायनल कट ऑफ जो की 300 गुणांपैकी असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मूळ वेबसाईटवरती म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अधिकृत गुणांची टक्केवारी दिलेली आहे, तर गुण दिलेले नाहीत। त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना कट ऑफ समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। चला तर मग आपण प्रत्येक तालुक्याचा कट ऑफ पाहूया। सर्वप्रथम जाऊया आपण नाशिक तालुक्याकडे। नाशिक तालुक्याचा जर विचार केला आपण तर ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाकरिता ज्या विद्यार्थ्यांना 182 ते 164 मार्क आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 152 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसेच शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 162 ते 154 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि ग्रामीण भागातील आदिवासी गट यामध्ये 154 ते 150 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील तालुका आहे बघा सिन्नर। सिन्नर या तालुक्यामध्ये 182 ते 181 ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे बघा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती। तर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 150 गुण प्राप्त झाले असतील त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 167 ते 144 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील गट आहे बघा पुढील तालुका दिंडोरी। दिंडोरी या तालुक्यामध्ये 184 ते 164 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर दिंडोरी या तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 136 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 142 ते 141 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल आणि दिंडोरी या तालुक्यातील आदिवासी गटामध्ये 158 ते 144 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे इगतपुरी। इगतपुरी या तालुक्यामध्ये 178 ते 170 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 168 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तसंच पुढचा गट आहे शेतमजुराचा पाल्य यामध्ये 168 ते 158 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि ग्रामीण भागातील आदिवासी गटामध्ये 166 ते 162 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। त्यानंतरचा पुढील तालुका आहे निफाड। निफाड या तालुक्यामध्ये 182 ते 175 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 151 ते 131 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 170 ते 145 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। पुढील तालुक्याकडे जाऊया आपण। पुढील तालुका आहे पेठ। पेठ या तालुक्यामध्ये 182 ते 176 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल आणि शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 170 ते 158 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। पुढील गटाकडे जाऊया। पुढील गट आहे ग्रामीण आदिवासी। तर या गटामध्ये 174 ते 168 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील तालुका आहे चांदवड। चांदवड या तालुक्यामध्ये 184 ते 180 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 172 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील गटाकडे जाऊया आपण। पुढील गट आहे शेतमजुराचा पाल्य यामध्ये 174 ते 164 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे नांदगाव। नांदगाव या तालुक्यामध्ये 184 ते 174 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे कळवण। कळवण या तालुक्यामध्ये 166 ते 138 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे आणि ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांकरिता 132 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे सटाणा। सटाणा या तालुक्यामध्ये 184 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील गट आहे 178 ते 176 ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधील त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे।
शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 184 ते 178 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि ग्रामीण भागातील आदिवासी गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांना 184 ते 182 गुण प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे येवला। येवला या तालुक्यामध्ये 173 ते 169 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 169 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत ते देखील शिष्यवृत्तीला पात्र आहेत। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 169 ते 127 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे ते शिष्यवृत्ती पात्र आहेत। मालेगाव या तालुक्याचा जर आपण विचार केला तर मालेगाव या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील ज्या विद्यार्थ्यांना 184 गुण प्राप्त झालेले आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्यानंतर मालेगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामधील 180 ते 172 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसेच शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 182 ते 175 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे ते देखील शिष्यवृत्तीला पात्र आहेत। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आदिवासी गटामध्ये 184 ते 182 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत ते शिष्यवृत्ती धारक असणार आहेत। त्यानंतर पुढील तालुका आहे सुरगाणा। सुरगाणा या तालुक्यामध्ये बघा तर 184 ते 184 म्हणजे 184 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे ग्रामीण भागातील। आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 140 गुण ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 180 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील आदिवासी गट यामध्ये 184 ते 182 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे बघा देवळा। देवळा या तालुक्यामध्ये 184 ते 183 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 182 ते 178 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 182 ते 180 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील आदिवासी गट यामध्ये 182 ते 176 गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। पुढील तालुका आहे बघा त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर या तालुक्याचा जर विचार केला आपण तर ग्रामीण भागातील सर्वसाधारण गट यामध्ये 182 ते 172 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये आपण बघू शकतो की 171 गुण ज्या विद्यार्थ्याला असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 168 गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि ग्रामीण भागातील आदिवासी गट यामध्ये 170 ते 164 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। नाशिक महानगरपालिका या क्षेत्रामध्ये एकही विद्यार्थी या गटामध्ये बसत नाहीत। त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा मालेगाव महानगरपालिका। तर यामध्ये 180 ते 178 गुण ज्या विद्यार्थ्यांना शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने आज नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा 300 गुणाचा कट ऑफ बघितला। आपल्याला किती गुण आहे व आपण कोणत्या तालुक्यात आहात किंवा कोणत्या तालुक्यातून येतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।